नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं आज एक नवीन पुष्प मी आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे. पण त्याआधी माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि मग पुढे आपण चालू करू. 10-12 दिवस झाले असतील माझं पूर्वीचं जे काही संभाषण मी आपणासमोर ठेवलं होतं. मधल्या काही काळामध्ये माझे अनेक लेख फेसबुकमध्ये मी रिप्रोड्यूस केले होते. जे पुन्हा नवीन न लिहिता जुनेच लेख दिले होते, कारण नवीन लिहायला मला तेवढा वेळ नव्हता आणि संपर्क असावा या दृष्टीने जुनेच लेख पुन्हा प्रसारित केलेले होते. या लेखांमध्ये गेल्या काही दिवसात माझ्यासमोर काही लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असा मानस ठेवून मी आज तुमच्याशी बोलणार आहे. एक 8-10 तरी प्रश्न आहेत. एकानंतर एक मी त्याची उत्तर देईन आणि आपल्या मनाचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन. आणि यापुढे जेव्हा असे 10-12 प्रश्न येतील त्यावेळी मी पुन्हा प्रश्नोत्तराचा, प्रश्नशंका समाधानाचा, जिज्ञासेचा असा एखादा भाग मी घ्यायचं ठरवलं आहे. कारण त्याच्यामध्ये मला काही त्रास नाही आहे. विशेष रेकॉर्डिंग करा आणि डायरेक्ट द्या, कारण त्यात काही एडिट वगैरे काय करावं लागत नाही. आणि ही प्रश्नोत्तरे मला लिहूनही ठेवावी लागत नाही, ती माझी आपोआप मी देत असतो. त्याच्यासाठी मला लिखाणाची काही गरज नाही किंवा काही रेफर करण्याची गरज नाही. त्यामुळे मला त्यात तसा त्रास नाही. त्यामुळे मधला मार्ग मी स्वीकारला आहे की आपल्या प्रश्नोत्तरांची उत्तरं द्यायची. एखादा नवीन विषय कोणी तुम्ही समोर मांडला तर तो मांडायचा. त्यानिमित्ताने आपला संपर्क सतत राहील. तर आता पहिला प्रश्न आहे की नाईलाजाने देवपूजा करावी का आणि तिथे प्रेम कसं वाढेल त्या अशा पूजेमध्ये. देवपूजा हा बहुतांशी आपल्या घराण्यातून चालत आलेल्या देवांची आपण पूजा करत असतो. अनेक पिढ्यांपासून ते देव आपल्या घरात असतात. आपल्या सर्व पूर्वजांनी त्यांची पूजा केलेली असते. त्यांचा स्पर्श त्या देवतेला झालेला असतो आणि त्या पूजेच्या निमित्ताने तुमचा स्पर्श त्या देवतेला होतो आणि ती देवता सतत तुमच्या घरात जागृत राहते. हा मुख्य पूजेचा उद्देश लक्षात घ्या. मग ती नाईलाजाने करायची का, काय करायची आणि प्रेम कसं उत्पन्न होईल हा सगळा भाग नंतरचा आहे. आपण फार शंकेखोर माणसं असतो. मुळात पूजा कशासाठी करायची असा आजकाल प्रश्न विचारला जातो. आजकाल म्हणण्यापेक्षा माझ्या पिढीपासून हे सुरू आहे. त्याच्या आधी असे प्रश्न विचारायची हिंमत नव्हती. त्यांचा दरारा आपल्या वाडवडिलांचा होता की मुलांना असे प्रश्न विचारायची हिंमतच होत नव्हती. परंतु आता तशी हिंमत हळूहळू व्हायला लागली आणि त्यांचं समाधान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ज्ञानोत्तर केलेली भक्ती जशी अतिशय सर्वश्रेष्ठ असते, तसं ज्ञानोत्तर केलेली देवपूजासुद्धा सर्वश्रेष्ठ असते. आपल्याला समजते ही देवता काय आहे, का पूजा करायची, आपण का शरण जायचं. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला आधाराची गरज असते. कोणीही संसार करतो त्याला आईवडिलांचा आधार असतो, भाऊ बहिणींचा असतो, ते नसतील तर देवाचा असतो. आणि हा आधार घेण्यासाठी आपण ती पूजा करत असतो. प्रत्येकजण काही मनातून खूप प्रेम देवाचं उफाळलं म्हणून पूजा करत नसतो. ही पूजा अनेक वेळा बहुतांशी ठिकाणी माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझ्या ऑब्झर्वेशनप्रमाणे ही जबरदस्ती आहे एक प्रकारची. वाडवडिलांनी केली, आपण कशी नाही करणार, नाही केलं तर काहीतरी देव कोप करेल, अशा विचारांनी केलेल्या ह्या पूजा असतात. अशा पूजांना खरा काही अर्थ नाही आहे. पूजणे, पूज्य व्यक्तींचा आदर करणे हा त्यात भाग आहे. आणि देव हे आपल्यासाठी पूज्य असतात आणि बहुतांशी ठिकाणी अनेक देव असतात की त्यामुळे लोक कंटाळतात. मी अशी देवघरं बघितली आहेत. 30-30, 40-40 देव असतात. तो पूजा करणारा माणूस शेवटी कंटाळून जातो. प्रत्येक सुनेने आणलेला बाळकृष्ण असतो, प्रत्येक सुनेने आणलेला गणपती असतो आणि ते 4, 5, 6 असे वाढत जातात.
अरे गणपती एकच ठेवा ना. कोणी सांगितलं तुम्हाला 6 आणि 8? ते सगळे गणपती एकच आहे ना शेवटी. परंतु ते गणपती विसर्जित करण्याची आपली हिंमत नसल्यामुळे आपण 4-4, 5-5 गणपती ठेवत असतो. मी अशी माझ्या अनुभवाधीच सांगतो आहे तुम्हाला. आणि मग हे इतके देव जमा झाले की मग त्या सर्वांची पूजा करणं लोकांना खरोखरच कठीण जातं, कंटाळवाणं होतं. म्हणून शंकराचार्यांनी पंचायतनाची पूजा रूढ केली. 5 देव, जास्ती नाही. अवडंबर जास्ती झालं की मग तो कंटाळवाणा होतो, त्याचं प्रेम वाटत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा की प्रेम वाटत नाही तोपर्यंत पूजा करू नका. त्या देवाला तुमचे कशाला अशी शिकार बनवता तुमच्या. पूजा पाहिजे म्हणजे प्रेम पाहिजे, आतून प्रेम असेल, आपल्या बाळवडिलांची आपल्याला इज्जत करायची असेल तर ती पूजा करा. कुळधर्म म्हणून पूजा करा. आपला कुळ, या कुळावर या परमेश्वराचे अनंत उपकार आहेत म्हणून हे कुळ अखंडित चालू आहे, ते खंडित झालेलं नाही, म्हणून पूजा करायची. तेव्हा नाईलाजाने पूजा करू नका. कमीत कमी देव ठेवा. माझ्या घरात अनेक देव होते, सुना सगळ्या एकत्र होत्या, त्यावेळी हा प्रसंग माझ्यावरही आलेला आहे. परंतु त्या आम्ही एका ह्याच्यामध्ये त्या गणपतींना, त्या बाळकृष्णाला नमस्कार केला आणि एका बॉक्समध्ये ठेवून दिले की बाबा जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा या सुना जेव्हा वेगवेगळ्या गावी जातील तेव्हा त्यांच्याबरोबर तुमची पूजा तिथे होईल. पण इथे एका वेळी 4 बाळकृष्ण, 4 गणपती, ते कुठल्याही गणपतीला केलं तरी ते उरलेल्या तिघांना मिळणारच आहे ना. ही भूमिका जर तुम्ही ठेवलीत तर त्यांची संख्या कमी होईल आणि संख्या कमी झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी करावं असं वाटेल. आज बहुतांश ठिकाणी प्रचंड संख्या असल्यामुळे लोकांना ते कंटाळून 1-1 तास, 1.5 तास त्यात जातो. तितकं गंध वाहा, तितकी फुलं आणा, तितकं सगळं करा, तितक्यानं आंघोळी घाला. नाईलाज नको. एक देव ठेवलात तरी चालेल, तुमच्या आवडीचा एक देव. माझं विधान तुम्हाला धाडसाचं वाटेल, परंतु हे सत्य आहे. ज्याची पूजा करायची तो प्रसन्न तर व्हायला पाहिजे. नाईलाजाने तुम्ही पूजा केली तर होईल का हो प्रसन्न? त्यामुळे हा अतिशय शुद्ध हेतू लक्षात ठेवून पूजा हे तुमच्या रोजच्या व्यवहारातलं एक भाग समजून तुम्ही करा. आणि खरोखरच त्या देवांमध्ये तुम्ही ते सगळे देव हे प्राणप्रतिष्ठा केलेले असतात. असे नुसते देव विकतचे आणून कोणी तिथे ठेवत नाही, त्यांच्यात प्राण असतो. त्यामुळे हा प्राण आहे हे लक्षात घेऊन आपण आपल्या मुलाला जसं नाव माखू घालू तसं त्या देवाला घाला. एकदम एका दिवसात हा बदल तुमच्यात होणार नाही. परंतु हे केलं तर आज ना उद्या त्या देवांवरही परिणाम होईल आणि तुमच्यावरही त्या पूजेमुळे परिणाम होईल. एक प्रसन्न वातावरण घरात राहण्यासाठी ही पूजा आवश्यक आहे. आपलं शरीर शुद्ध करा, मन शुद्ध करा आणि हे सगळं झाल्यानंतर ती देवपूजा करा. अंघोळ केल्याशिवाय करू नका. एक साधे नियम आहेत. देवपूजेवर मी मागे एक स्वतंत्र मोठं व्याख्यानही दिलेलं आहे, ते तुम्हाला हवं तर ऐका. दुसरा प्रश्न आहे की लिंगदेह कसा असतो, त्याला काही अवयव वगैरे असतात का? आता लिंगदेहाचा अनुभव मी स्वतः घेतल्यामुळे मी ऑथेंटिकपणे सांगू शकतो की लिंगदेह हा एक वायुरूप आहे. त्याला वेगवेगळे अवयव नसतात. अवयव ही आपल्या मनाची भावना आहे आणि भावना म्हणजे भव म्हणजे होणे आणि भावना केल्यानंतर तसं होतं. सुरुवातीला जेव्हा मी हा लिंगदेह करून शरीराबाहेर पडत असे, या जड शरीराबाहेर, तेव्हा माझी भावना हातपाय आहेत हीच होती. परंतु हळूहळू माझा भ्रमनिराश झाला. तो लिंगदेह तेव्हा असमंतात सर्व यच्चयावत सृष्टीत जेव्हा जाऊ लागला तेव्हा लक्षात आलं की याला काही हातपाय वगैरे काही नाही आहेत. एक ते स्पंदन एका प्रकारचं आहेत म्हटलं तरी चालेल. त्यात जड शरीरासारखा जीव नसला तरी त्या शरीराला सर्व प्रकारच्या भावना आहेत. या भावना अतृप्त राहिल्या तर तो शरीर दुसऱ्याला ते लिंगशरीर त्रासही देतं. हा अनुभव आपण व्यवहारात पाहतो. भूताखेतांच्या ज्या कल्पना आपल्यामध्ये आलेल्या आहेत त्या यातून आलेल्या आहेत. तेव्हा लिंगदेह असतो आणि त्याला अवयव नसतात. तो वायुरूप असतो.
एकाने विचारलं की लिंगदेह दिसल्यानंतर जर परत दिसला नाही तर याचा अर्थ त्या आत्म्याला दुसरं शरीर मिळालं असा आहे का? हा मोठा मजेशीर प्रश्न आहे. बरोबर आहे, लिंगदेह पाहण्याची तुम्हाला एक तर पहिले ताकद आल्याशिवाय तो आहे का नाही, त्याचं अस्तित्व आहे का नाही हे तुम्हाला समजू नाही शकत. परंतु यदा कदाचित तुम्हाला जर तो असेल, ती सिद्धी तुम्हाला असेल तर, आणि जर तो नंतर दिसला नाही तर त्याला दुसरं शरीर, जडशरीर प्राप्त झालं असं समजू. कारण तो लिंगदेह त्या जडशरीरात गेल्यानंतर त्याला गती नाही, पुढे तो इकडे तिकडे त्याच्या मनाने फिरू शकत नाही. त्याच्यासाठी वेगळ्या उपासना आहेत, स्वतंत्र साधना आहेत, काही सिद्धी आहेत, त्या मिळाल्या तरच ते शक्य आहे. एकाने विचारलं की काका, आपण सिद्धी प्राप्त करू शकतो का? जिव्हा कशी जिंकावी आणि विवेक झोपला असं वाटतं, पण त्यावेळी खाद्यपदार्थ दिसला की तो विवेक चावतात. हा सगळा आपल्या सर्वांना येणारा हा अनुभव आहे. सिद्धी आपण निश्चित प्राप्त करू शकतो, सद्गुरूंची कृपा असेल तर. परंतु ही सिद्धी त्यांच्या अनुमतीशिवाय जर वापरली तर ती नाहीशी होते, आणि ती नाहीशी होणं हे तुमच्या हिताचं असतं. कारण एक सिद्धीमध्ये तुम्ही अटकले की तुमचा पुढचा प्रवास संपला. अष्टसिद्धी प्राप्त होतात, आपलं शास्त्रच सांगताय, अष्टसिद्धी प्राप्त होतात. परंतु या प्राप्त झाल्यानंतर त्या सोडून जीवात्म्याने पुढे प्रवास केला पाहिजे. आता त्यांनी विचारलं जिव्हा कशी जिंकावी? हे फार सोपं नाही आहे. जिव्हेला वळण लावावं लागतं. लहानपणापासून आपल्याला खाऊ घालण्यात येतं आणि त्या पदार्थांची चव समजल्यानंतर आपल्या मनात भेदभावही उत्पन्न होतो. कोणाला गोड आवडतं, कोणाला तिखट आवडत नाही. तिखट आवडणाऱ्याला गोड दिलं तर तो आपोआप जिव्हा जिंकतो, कारण त्याला ते नकोच असतं. नको असणं असं वाटणं, मनाचा तो निश्चय करणं, ह्याला जिव्हा जिंकले असं म्हणता येईल. पण ते दोन्ही बाबतीत आहे. त्याला खारट, तुरट, आंबट सगळ्या ज्या काही षड्रस आहेत या कुठल्याही चवीची अपेक्षा नसेल. शरीरभाव म्हणून जो शरीर ठेवायचं आहे म्हणून जो खातो त्याला जिव्हा जिंकता येते, बाकीच्यांना जिव्हा जिंकता येत नाही. जिव्हा जिंकणं अतिशय अवघड आहे. अगदी शेवटच्या अवस्थेत गेल्यानंतर सुद्धा माणसानं हे खावं ते खावं असं वाटत राहतं. परंतु ज्यांचा विवेक शिल्लक आहे त्यांना वैराग्य येतं. विवेकाशिवाय वैराग्य येऊ शकत नाही, आणि वैराग्य आल्यानंतर जिव्हा आपोआप जिंकली जाते. हे आपण आपल्या गुरूंवर सोडून द्यावं. आपण तो प्रयत्न करू नये. आपल्या पामरांची ती ताकद नाही हे स्पष्ट लक्षात घ्या. आणि या सिद्धी भलत्याच ठिकाणी जर वापरल्या गेल्या तर गैरपरिणाम होतात. तुमचं अधःपतन व्हायला वेळ लागत नाही. जे अनेक थोर पुरुष आपल्यामध्ये आपण पाहतो, सद्गुरू ज्यांना आपण म्हणतो, परंतु ते नंतर ढळतात. याचं कारण त्यांच्या गुरूच्या आज्ञेशिवाय त्या सिद्धी ते वापरत असतात, एवढाच एक अर्थ त्यातून निघतो. आणि मग तसं झालं तर त्या व्यक्तीचे सर्व शारीरिक मानसिक सर्व परिणाम ह्या गुरूंना भोगावे लागतात. त्याचा काम घ्यावा लागतो, त्याचं दुःख घ्यावं लागतं, त्याचं शरीरवेदना घ्याव्या लागतात. आणि हे घेण्याची ताकद गुरूच्या इच्छेशिवाय आपल्यात उत्पन्न होऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी आपल्या मनात स्वच्छ करून घ्या. आता लिंगदेह कसा असतो हे आपण बघितलं. काल रात्री मला माझं घोरणं ऐकू आलं आणि लगेच जाग आली. काय असेल बरं हे? घोरण्यासंबंधी मी तुम्हाला योगनिद्रेचा एक पाठ दिलेला आहे. योगनिद्रेमध्ये शरीर झोपतं आणि आपण झोपत नाही. आपण आणि शरीर या दोन वेगळ्या भिन्न गोष्टी आहेत. आणि या दोन भिन्न गोष्टी जेव्हा अनुभवाला येतात, शरीर आणि आत्मा आपण वेगळे आहोत हे जेव्हा अनुभवाला येतं, तेव्हा आपल्या शरीराच्या घोरण्याचा आपल्याला अनुभव येतो. परंतु तो संस्कार पाहिजे. नुसतंच घोरणं ऐकू आलं म्हणजे तुम्ही त्या अवस्थेत आले असा त्याचा अर्थ होत नाही. ही गोष्ट आपण व्यवस्थित समजून घ्या. आता प्रेम आणि आकर्षण यातला काय फरक? हा अतिशय गहन आणि अनेक उत्तरं असणारा प्रश्न आहे. याच्यात कितीही उत्तरं दिली तरी कोणाचंही पूर्ण समाधान होऊ शकत नाही. पण आपल्या पतीपत्नीचं नातं किंवा आई मुलाचं नातं, आई वडिलांचं नातं, ही सगळी जवळची जी नाती असतात, भाऊ बहिणी, यांचं प्रेम सहवासाने वाढतं.
या पत्नीला आधी कधी पाहिलेलंही नसतं, लग्नातच पहिल्यांदा पाहिलेलं असतं, त्याच्या आधी मुलगी पाहायला गेलो तेव्हाच पाहिलेलं असतं, एरवी पाहिलेलं नसतं, सहवास नसतो. त्या पहिल्या रात्रीत त्यांची पहिल्या भेटीमध्येच प्रेम उत्पन्न होईल असं नाही आहे. प्रेम हे सहवासाने उत्पन्न होतं. आपले गुणदोष जी व्यक्ती स्वीकारते, गुणदोषांसह आपल्याला जी स्वीकारते, त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात प्रेम उत्पन्न व्हावं लागतं, आपोआप होतं. आणि कालांतराने दोष असूनसुद्धा ती व्यक्ती आपल्याला प्रिय व्हायला लागते, कारण ती आपल्यासाठी बरंच काही आपले दोष झेलत असते, आपल्यासाठी स्वार्थत्याग करीत असते, आपल्या भावना मोरड मारून तुमच्या भावना ती स्वीकारत असते. ती पत्नीच असेल असं नाही, कोणी कुठल्याही दोन नात्यामध्ये हे आहे की सहवासोत्तर प्रेम उत्पन्न होतं. हे मी माणसांच्या बद्दल, जनावरांच्या बद्दल, साध्या आपल्या जनावरांचे किती प्रेम उत्पन्न होतं. साधी मांजर असेल, कुत्रा असेल, यांच्यावर अत्यंत अतोनात प्रेम करणारी माणसं मी बघितली. आता हे प्रेम म्हणजे तर काही शारीरिक आकर्षण नसतं. आकर्षण काही काळ असतं आणि त्यानंतर ते आकर्षण नाहीसं होतं आणि मग प्रेम उत्पन्न होतं. प्रेम हे नेहमी आकर्षणातून उत्पन्न होतं. मग तो कोणी सद्गुरू असो, देव असो का आणखीन कोणी असो, सहवास असल्याशिवाय प्रेम उत्पन्न होत नाही. नामाचं प्रेम कसं लागेल तर नामाचा सहवास पाहिजे आपल्याला. पहिल्या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम म्हणून त्या श्रीरामाचं आपल्याला प्रेम उत्पन्न होत नाही. त्याचा अभिषेक आपल्या जीवात्म्यावर करावा लागतो सातत्याने, आणि तो झाल्यानंतर त्या शब्दोच्चारामधलं प्रेम आपल्याला उत्पन्न होतं. तो नाद आपल्याला ऐकावासा वाटतो आणि मग जे काही प्रेम उत्पन्न होतं हे अतोनात असतं. मग तिथे स्वार्थ असत नाही. प्रेम हे स्वार्थ असला तर टिकत नाही. स्वार्थ असणारं प्रेम, स्वार्थ ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी संपतं, एवढं एक लक्षात ठेवा. त्यामुळे प्रेम आणि आकर्षण यातला हा फरक आहे. आकर्षण हे बाह्य आहे, प्रेम हे अंतर्गत आहे. आकर्षण आज ना उद्या नाहीसं होईल, प्रेम आज ना उद्या सांभाळलं तर नाहीसं नाही होत, ते वाढतं. आता एक फार सुंदर प्रश्न आहे की मी नेहमी म्हणतो, माझ्या गुरूंनी मला जो उपदेश केला की मी तुझ्यात आहे तसा इतरांच्यातही आहे हे समज, आणि मग इतरांच्यातल्या मला स्वागत कर, इतरांच्यात मला पाहण्याचा प्रयत्न कर. आता यांचं असं म्हणणं आहे, या प्रश्नकर्त्यांचं, की अहंकारी आणि दुर्गुणी माणसांच्यात गुरु कसा सापडायचा. गुरूंनी जडदेह धारण केलेला असतो. पंचतत्व ज्या शरीरात असतात त्या पंचतत्वांमध्ये गुरु असला तरी तत्वांचे म्हणून काही दुर्गुण असतात. म्हणून अनेक गुरु तुम्ही पाहिला असेल, शिष्यानं फार जवळ येऊ देत नाही, त्यांना जास्त सहवास देत नाही. त्यांना माहिती आहे की आपण जास्त सहवास दिला तर आपल्यातले जे काही दुर्गुण आहेत, प्रत्येकात असतात ते, ज्यांनी शरीर धारण केलं दुर्गुणाशिवाय तो उत्पन्न नाही झाला, त्याचे काही भोग असल्याशिवाय ते शरीर उत्पन्न नाही झालं. एखादा सद्गुरू असेल की ज्यात काहीही नाही, जो पूर्वजन्मीचं कर्म घेऊन गुरु म्हणून जन्माला आला, पण बाकी स्वातंत्र्य ज्यांना आहे त्यांच्यामध्ये हे दुर्गुण जन्मतः पंचशिरात जे पिढ्यानपिढ्या चालत, ज्या मातापित्यांकडे तुम्ही ज्या उदरात ज्यांच्या जन्म घेतला त्यांचेही काही गुण येतात ना तुमच्या अनेक पिढ्यांचे. मग तो सत्पुरुष असला तरी येतात. अनेक सत्पुरुष तुम्ही बघितले असतील की प्रचंड रागीट असतात, परंतु एवढंच आहे की त्यांचा राग एक क्षणात नाहीसा होतो, इतरांचा तो होत नाही. तेव्हा हे दुर्गुण दिसाय आपले कुठे दिसू नये म्हणून अनेक मंडळी माझ्या पाहण्यातले, मी शेकडो गुरु बघितलेले आहेत, ते शिष्याला सहवासात ठेवत नाहीत. एखादा शिष्य असतो की जो त्यांच्या अति सहवासात असतो, बाकीच्यांना ते आपल्याजवळ फार फिरकू देत नाही, कारण त्यांचा गुरुभाव बिघडू नये हा त्यांच्यात चांगला हेतू असतो. तेव्हा हा कसा शोधावा, अहंकारी माणसामध्ये गुरु कसा शोधावा, दुर्गुणी माणसामध्ये गुरु शोधावा कसा, तर यासाठी त्या माणसाची पार्श्वभूमी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. की एखाद्या माणसाला दारूचं व्यसन लागलं, तर का लागलं असेल, विनाकारण कोणाला काही लागत नाही, जन्मतः कोणी दारू पिणारा असत नाही. हळूहळू काही गोष्टी वाईट त्याच्या आयुष्यात घडतात आणि त्याला सामोरं जाण्याची त्याची ताकद असत नाही, तेव्हा तो अशा गोष्टींचा आधार घेतो. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे की ह्याच्यात अहंकार आहे तर का आहे, आणि मग अहंकार असू नये, कसा असू नये याचं ते गुरु म्हणून उत्तम उदाहरण असतं.
त्याच्याकडे तुम्ही त्या दृष्टीने पहा की अहंकारी माणूस असलं तर काय होतं, व्यसनी माणूस असला तर काय होतं, हे तुम्हाला गुरु त्याच्याद्वारे शिकवत असतो. या दृष्टीने मी म्हणतो की प्रत्येकात तो पाहण्याचं शिका. असं झालं तर तुम्हाला त्या माणसाचे अनंत दोष पोटात पदरात घेण्याची सवय लागेल आणि तुमच्या मनात त्याच्याविषयी असणारा राग हळूहळू कमी होईल. कारण तो तुमचा राग कमी करण्याचं काम करतो, वाढवण्याचं काम करतो. हे वाढवू नये. माझ्या गुरूंच्या सद्गुरूंच्या शोधात 6 भाग मी तुम्हाला दिले. वेगवेगळी व्यक्ती मला कशा भेटल्या, त्यांच्यात काय काय होतं आणि काय काय कसे मी त्यातून शिकलो, हे मी तुम्हाला 6 भागामध्ये सांगितलेलं आहे. ह्या गोडीचा काय घ्यायचा असतं अशा व्यक्तीकडून. जसे दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. किती वेगवेगळ्या प्रकारचे गुरु आहेत. हे गुरु काय केले हे वाचा, की अमुक एक आहे त्यात ती गोष्ट नको आहे, ती आपल्यात नको आहे, हे त्याच्यापासून आपल्याला शिकायचं असतं. शेवटी तो गुरु झालाच की नाही, जो तुम्हाला शिकवतो. मी सांगितलं तुम्हाला, मला एक आयुष्यात असे ग्रस्त भेटले की ज्यांनी गुरु कसं नसावं हेच जास्ती शिकवलं. तेव्हा मी त्यांचे आभार मानायचे का नाही मानायचे. ते माझे खरे गुरु तेच आहेत की ज्यांनी काय नसू नये असू नये हे शिकवलं. काय असावं हे शिकवणारे शेकड्यांनी भेटतील तुम्हाला. अनेक पुस्तकात हे वाचायला मिळेल, काय असावं, कसं असावं. परंतु कसं नसावं हे शिकवणारे तुमचे खरे गुरु असतात. तुमची निंदा नालस्ती करणारा हा तुमचा खरा गुरु असतो. तुम्हाला सारखं टाकून बोलणारा हा तुमचा खरा गुरु असतो, कारण तो तुमच्या रागाची परीक्षा घेत असतो. एकनाथांचं उदाहरण पहा. तो विंचू हादात किती वेळा चावला त्यांना, परंतु राग न धरता ते त्याला पुन्हा पुन्हा वाचवत गेले. आता त्या विंचू हा त्यांचा क्रोध झाला नाही एका अर्थाने. त्यांचा राग, त्यांचा क्रोध येऊनही दिला त्या विंचवानी त्याला. अशा प्रकारे अहंकारी आणि दुर्गुण माणसातून आपण काय शिकायचं, तर अहंकार कसा असू नये, दुर्गुण कसे असू नये, त्याचे काय उपाय हे होतात, हे गुरुत्व त्यांच्याकडे जातं आपलं, हे आपल्या लक्षात नाही येत. तेव्हा कसं शोधावं आणि कशासाठी शोधावं याचं उत्तर मला असं वाटते त्यांचं समाधान होईल यात. हा प्रश्न त्यांना नेहमी पडतो. आता 1-2 दिवसापूर्वीच त्यांचं मी यातल्या कुठल्याही माणसाचं नाव घेतलेलं नाही की हे कोणी प्रश्न विचारले, कारण त्याची आवश्यकता नाही. माझं नाव केवळ माझ्या गुरूंचं नाव समोर यावं म्हणून मी घेत असतो, नाही तर माझंही नाव घ्यायची काही आवश्यकता नाही. तेव्हा सध्यापर्यंत जेवढे काही प्रश्न आलेले आहेत हे मी तुम्हाला सांगितले. आता तुम्हाला एक कथा सांगतो माझ्या आयुष्यातली आणि मग हा शेवट करतो. माझे गुरु मला ध्यानात दिसत असत. सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. आणि दिसत असल्यानंतर त्यांचं वर्णन मी एका ठिकाणी लिहून ठेवलं. आज जे त्यांचं चित्र आहे हे त्यांचं माठामध्ये आळंदीच्या जे लावलं आहे ते म्हातारपणाचं चित्र आहे. मला ते तरुण वयातले दिसत असत आणि कसे दिसत असत याचं वर्णन मी लिहून ठेवलं होतं. माझ्या मनात इच्छा झाली की यांचं एखादं पेंटिंग आपल्या घरी मोठं असावं. आणि हे पेंटिंग नागपुरात अनेक ठिकाणी मी फिरलो आणि मग एक प्रख्यात जे पेंटर होते आमच्या इथे त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांना म्हटलं की बा मला असं चित्र काढायचं आहे. त्यांना ते लिहिलेलं वर्णन आणि साधारण जी आकृती त्यांना मी दिली. ही दिल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे मी प्रयत्न करतो. आणि हा प्रयत्न त्यांनी बराच केला आणि त्यांनी फक्त मला सांगितलं की तुम्ही रंग आणि कॅनव्हास तेवढा मला आणून द्या. त्याप्रमाणे मी त्यांना तो रंग आणि कॅनव्हास देऊन दिला आणि त्यांनी तो चित्र काढण्याचा खूप वेळा प्रयत्न केला आणि त्यांना ते काही केला जमेना. त्यांनाही आश्चर्य वाटलं की मी एवढा मोठा चित्रकार, नागपुरातला सगळ्यात फेमस, सगळ्यात सिनियर, परंतु ते त्यांनाही जमेना. आणि त्यांना त्याचं फार वाईट वाटायला लागलं की या माणसाने म्हटलं आणि ह्या एखाद्या सद्गुरूचं चित्र आपल्याला काढायचं आणि ते आपल्याला जमत नाही, याचं त्यांना अतिशय वाईट वाटत होतं. परंतु करणार काय. शेवटी एकदा ते केव्हा तरी औरंगाबादला कोठाकडे कार्यक्रमाला गेले होते आणि तिथून त्यांना काय प्रेरणा झाली माहीत नाही. ते म्हणाले मला त्यांनी फोन केला की मी आत्ताच्या आत्ता आळंदीला जातो आहे आणि मी त्यांचं तिथे जाऊन दर्शन घेईन. त्याप्रमाणे त्या औरंगाबादवरून आळंदीला मठामध्ये गेले
मठात त्यांनी प्रसाद ग्रहण केला आणि त्यांना एकदम काय सुचलं, प्रेरणा आली. मठातून त्यांनी मला फोन केला की बस मी उद्या नागपूरला आहे आणि परवा तुमचं चित्र तयार होईल. आणि अतिशय हुबेहूब मला हवं तसं चित्र तरुणपणाचं त्यांनी मला काढून दिलं. तर ही गुरूंची कृपा त्यांच्यावर झाली म्हणून त्यांना प्रेरणा झाली. मठात जाऊन जेव्हा प्रसाद घेतला आणि मग फार सुंदर चित्र त्यांनी, मी माझ्या ह्याच्यामध्ये ते चित्र तुम्हाला दिसेल, फार सुंदर चित्र की जर पाहिलं तर खरोखरच ते तिथे बसले आहेत अशी भावना होते. कुठल्याही अँगलमधून त्यांना जर बघितलं तर ते आपल्याकडेच पाहतायत असं दिसतं. आणि प्रसन्न हास्य, गुरूंचं सगळ्यात वैशिष्ट्य, गुरूंचं हास्य अतिशय प्रसन्न असतं. तेव्हा ही एक कथा मुद्दाम तुम्हाला सांगितली, त्यांचं नावही मी मुद्दाम तुम्हाला सांगितलेलं नाही. फार मोठे ग्रस्त आहेत. सांगतोच ना, मनोहर आपले जे शेफ आहेत, प्रसिद्ध शेफ मनोहर, त्यांचे वडील फार सुंदर जुने चित्रकार नागपुरातले, आणि त्यांच्या हातून ते मोठं 2.5 बाय 3चं मोठं चित्र. शेवटी ते म्हणाले की मला या रंगात मी तुमचे रंग नाही वापरणार, माझ्याकडे इंग्लिश चांगले रंग आहेत आणि हे चित्र 150-200 वर्ष तरी टिकावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे रंग वापरून माझ्याकडून त्या चित्राचा एक कपर्दिकही घेतला नाही. त्या चित्राचा त्यांना अतिशय आनंद झाला. आणि त्यानंतर मी नागपुरात असतोपर्यंत ते दर 1-2 महिन्यांनी ते आणि त्यांच्या पत्नी दोघंही त्या चित्राच्या म्हणजे त्या महाराजांच्या दर्शनासाठी आमच्याकडे येत असत आणि खुश होत असत. त्यांचं त्यांनाच इतकं समाधान होतं. अशा प्रकारचा अनुभव कदाचित त्यांना पहिल्यांदा आला असेल की ज्यांची आपण चित्र काढणार आहोत त्यांची कृपाही आपल्यावर अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय चित्र होत नाही. जसं सद्गुरूंनी पूर्वी लोक एक खूप प्रख्यात कॅमेरामन त्यांच्याकडे 2 चित्र काढत होते. ते म्हणाले काढ चित्र, काय नाही ब्लँक. शेवटी अक्षरशः त्यांना मनवलं, तेव्हा ते 2-3 चित्र महाराजांची प्रत्यक्ष काढलेली चित्र आज मठामध्ये उपलब्ध आहेत. तर असं मुद्दाम कथा सांगितली, थोडीशी रंजकता यावी. तर मला वाटते पुढचे प्रश्न कधी आले 8-15 दिवसात तर मी पुन्हा काही उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या कवतीप्रमाणे, माझ्या गुरूंनी सुचवलेल्याप्रमाणे मी उत्तरं दिलेली आहेत. आपला निरोप घेतो. नमस्कार.